सगळ्यांनी केला होमवर्क? ओके, तर आपण स्टार्ट करूया क्लासला. टाइम झालेला आहे. सगळ्यांनी अटेंडन्स सुद्धा लावलेली आहे. माझा आवाज सगळ्यांना येतोय? ओके, सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का सांगा एकदा. ओके, तर पहिले आपण फर्स्ट स्टँडर्डचा नेक्स्ट लेसन घेऊया आणि नंतर सेकंड स्टँडर्डचा नेक्स्ट लेसन घेऊ. दोघांनी लक्ष द्यायचंय. तर आपलं नेक्स्ट लेसनचं फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट, आपलं नेक्स्ट लेसनचं नाव आहे प्रॅक्टिस 1 to 9. काय नाव आहे? प्रॅक्टिस 1 to 9. तर तुम्ही आतापर्यंत 1 to 9 नंबर्स बघितले ना सगळ्यांनी? कसे काउंट करायचे आपण काउंट करून बघितले. परत तुम्हाला होमवर्क सुद्धा याच्यामध्ये दिलाय, जे लूप वगैरे बनवायला सांगितलं, सर्कल बनवायला सांगितलं, 9 ऑब्जेक्ट्स एकत्र घेऊन बीट्स वगैरे ड्रॉ करायला सांगितले होते. तर सगळ्यांनी हे केले. आता 1 to 9 नंबर्स तुम्हाला लिहिता येतात ना सगळ्यांना? सगळ्यांना तर यायलाच ऑफकोर्स. तर तेच आपण आज सगळं कम्प्लीट प्रॅक्टिस करणार आहोत 1 to 9. तर इथे तुम्हाला 1 to 9चा प्रॅक्टिस दिलेला आहे. तर बघा काय दिलंय इथे. प्रॅक्टिस 1 to 9. 1 2 3 4 5 6 7 8 9 आर सिम्बॉल्स यूज फॉर अ नंबर्स. हे सगळे सिम्बॉल्स नंबर साठी यूज करतात. 1 2 3 दे आर कॉल्ड डिजिट्स. ते त्यांना काय बोलतात? डिजिट्स बोलतात. काय बोलतात त्यांना? डिजिट्स. प्रॅक्टिस रायटिंग द डिजिट्स. तर आपण हे डिजिट्सचं रायटिंगचं प्रॅक्टिस करणार आहोत. कळालं? तर काय बोलतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 हे काय सिम्बॉल्स आहेत. ते कशासाठी यूज होतात? नंबर साठी यूज होतात. आणि त्यांना काय बोलतात? डिजिट्स बोलतात. कळालं सगळ्यांना? काय बोलतात त्यांना? डिजिट्स बोलतात. आणि ते सिम्बॉल्स आहेत. 1 2 3 साठी, नंबर साठी आपण ते यूज करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते मी, बघा बोर्डवर. आता त्यांनी काय सांगितलंय? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 1 2 3 4 5 6 7 8 9. तर हे सगळे काय सिम्बॉल्स आहेत. ते कशासाठी यूज होतात? नंबर साठी. म्हणजे एखादा नंबर तयार करण्यासाठी आपण हे जे सिम्बॉल्स आहेत हे यूज करतो. तर कसं यूज करतो बघा. आता 22 तुम्ही कसं लिहिता? 2 आणि 2 म्हणजे 22. 2 आणि 2 22. त्याच्यामध्ये हे नंबर्स यूज केले ना तुम्ही, हे जे सिम्बॉल्स आहेत 2 यूज केले, त्याचा तुमचा काय नंबर तयार झाला? 22. तसंच 34. आता या 34 नंबर मध्ये तुम्ही 2 सिम्बॉल्स यूज केले. कुठले सिम्बॉल यूज केले? 2, 3 आणि 4. तर त्याचा नंबर काय तयार झाला? 34. म्हणून त्यांनी काय सांगितले? हे जे सगळे सिम्बॉल्स आहेत 1 to 9 हे नंबर्स साठी आपण यूज करतो. आणि त्यांनाच काय बोलतो आपण? डिजिट. काय बोलतो? डिजिट. काय बोलतो? डिजिट. कळालं सगळ्यांना? फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट सगळ्यांना कळालं? दिसत नाहीये? ओके, मी परत एकदा स्क्रीन प्रेझेंट करते.
आता आहे का सगळ्यांना विजिबल? बोर्ड सगळ्यांना विजिबल आहे का सांगा एकदा. ज्यांना दिसत नव्हतं तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल मे बी. कुशाल, नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तुमच्या. सगळ्यांना स्क्रीन दिसते, तुम्हाला दिसत नाहीये. तर तुम्ही एकदा मीटिंग लेफ्ट करून परत या, जॉईन व्हा, तर तुम्हाला दिसेल. तर सगळे फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट कळालं तुम्हाला डिजिट्स आणि सिम्बॉल्सचा कसा नंबर्स तयार होतात? सगळ्यांना कळालं का? मला सांगा चॅट बॉक्स मध्ये. सगळ्यांना आवाज ऐकायला येतोय माझा? ओके. तर मी परत सांगते. त्यांनी आपल्याला सांगितले की 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हे सिम्बॉल्स आहेत. आणि हे आपण कशासाठी यूज करतो? नंबर साठी. तर नंबर साठी आपण कसे यूज करतो? फॉर एक्झाम्पल 34. तर 34 हा नंबर आपण लिहिला, त्याच्यामध्ये कुठले दोन सिम्बॉल्स यूज झाले? 3 आणि 4. तर या 3 आणि 4चं सिम्बॉलचं मिळून आपल्याला काय काय नंबर भेटला? 34. तसंच 42 हा जो नंबर आहे त्याच्यामध्ये आपण दोन डिजिट्स यूज केले. कुठले डिजिट यूज केले? 2, 4 आणि 2. कुठले सिम्बॉल्स यूज केले? 4 आणि 2. आणि यांचं मिळून काय झालं? आपल्याला नंबर भेटला 42. तर यांनाच काय बोलतात आपण? हे जे सिम्बॉल्स आहे यांनाच काय बोलतो आपण? डिजिट. काय बोलतो आपण? डिजिट. कळालं? ओके. तर तुम्हाला आता नेक्स्ट काय दिलंय बघूया आपण बुक मध्ये. तर तुम्हाला 1 2 3 त्या बॉक्स मध्ये लिहायला सांगितलंय. इथे जे 1 2 3 तुम्हाला ऍज इट इज बॉक्स मध्ये प्रॅक्टिस करायला सांगितले, लिहायला सांगितले. सगळ्यांनी होमवर्क मध्ये हे लिहायचंय. ओके. आणि त्याच्या खाली काय दिलंय बघा? राईट नंबर्स इन अ ब्लँक स्पेसेस. तर मला कोण सांगणार हे ब्लँक स्पेसेस फिल करता येतात सगळ्यांना? सगळ्यांना ब्लँक स्पेसेस फिल करता येतील हे? चला कोण सांगेल मला? फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट. आयशा सांग बरं, पहिल्या याच्यामध्ये कुठला नंबर येईल? आयशा. ओके. जिज्ञासा तू सांग कुठला नंबर येईल? 1. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट मला देवांग तू सांग कुठला नंबर येईल? 2. व्हेरी गुड. आता 2 नंतर इथे त्यांनी काय दिलंय? 3 दिलाय. आता नेक्स्ट मला कोण सांगणार? आयशा सांग बरं, 3 नंतर कुठला नंबर? 4. व्हेरी गुड. 4. 4 नंतर कुठला नंबर येईल? कोण सांगणार मला? ओके. जीवन सांग बरं, 4 नंतर कुठला नंबर येईल? 5. व्हेरी गुड. 5 नंतर कुठला नंबर येणार? कोण सांगणार मला? विराज सांग. 6. व्हेरी गुड. 6. आता 6 नंतर इथे त्यांनी तुम्हाला दिलाय 7 आलाय. 7 नंतर काय येणार? कोण सांगणार मला? वल्लभ सांग. 7 नंतर कुठला नंबर येईल? व्हेरी गुड. 8. आणि 8 नंतर आता कुठला नंबर येईल? कोण सांगणार मला? देवांग सांग. 8 नंतर कुठला नंबर येईल? 9. व्हेरी गुड.
तर असं तुम्हाला हे फिल करायचे. ह्याच्यामध्ये जे ब्लँक दिसतंय ना तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर्स फिल करायचे. सगळेजण करणार ना होमवर्क मध्ये हा पूर्ण पेज? सगळेजण होमवर्क करणार ना हा पूर्ण पेज? प्रॅक्टिस 1 to 9. सगळ्यांनी होमवर्क करायचंय. ओके. यस. आता त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट काय दिलंय त्यांनी. बघा इथे काय क्वेश्चन दिले, काउंट अँड सर्कल दी नंबर. आता आपल्याला इथे काही पिक्चर्स दिलेत, काही चित्र दिलेत, ते काउंट करायचे आहेत. त्याच्यामध्ये काय दिलेत आणि ते खाली जे नंबर्स दिलेत तो नंबर असेल तर त्याला आपण सर्कल करायचंय. ओके. चला आपण स्टार्ट करूया. फर्स्ट कसलं चित्र आहे, पिक्चर आहे पॅरट. कोण काउंट करणार? जीवन काउंट कर बाळा. किती आहेत पॅरट्स? विराज तू काउंट कर. सगळ्यांना आवाज ऐकायला येतोय का माझा? Teacher. हा One, हा थांब two, एक मिनिट. 1, 2, 3, 4. ओके. 1, 2, 3, 4. किती आहेत? 4 पॅरट्स आहेत. तर इथं खाली 4 आहे ना नंबर, तो 4 नंबर आहे. तर आपण या 4 नंबरला इथे सर्कल केलाय. ओके. आता सेकंड बर्ड्स आहेत, स्पॅरो आहेत, ते कोण काउंट करणार? जिज्ञासा काउंट कर. 1, 2, 3, 4, 5, 6. किती आहे? 6. 6. तर 6 नंबर आहे का खाली बाळा? हा. हा. तर कुठे आहे तो 6 नंबर? 7 नंतर. तर त्याला तू सर्कल करायचं. ओके. 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 माईक बंद करा. व्हेरी गुड. आता नेक्स्ट आहे, तिथे आपल्याला काय दिसतंय? पिकॉक दिसत आहेत. तर कोण हे काउंट करणार? पिकॉक किती आहेत? देवांग काउंट कर. किती पिकॉक आहेत? 1, 2. 2. तर 2 नंबर आहे का खाली? आहे. हा. तर त्याला तू सर्कल करायचंय. ओके. व्हेरी गुड. माईक बंद करा. आता इथे आपल्याला काय दिसतंय? डक दिसतायत. तर हे डक कोण काउंट करणार? मला कोण सांगणार? आयशा डक काउंट कर. किती डक्स आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. व्हेरी गुड. तर 9 नंबर आहे का खाली? आहे. हा. तर त्याला तू सर्कल करायचंय. ओके. माईक बंद करा. आता नेक्स्ट कसलं पिक्चर आहे? कुठल्या बर्ड्स आहेत? क्रो आहेत. क्रो. तर कोण काउंट करणार हे? क्रो. वल्लभ काउंट कर. One, 3, 4, 5. 5. तर 5 नंबर आहे का खाली? Yes. तर त्याला तू सर्कल करायचंय. व्हेरी गुड. आता नेक्स्ट काय? आऊल दिसतंय. उल उल दिसते. आऊल. तर कोण काउंट करणार हे? कोण काउंट करून दाखवणार मला? कोण राहिलं आपलं काउंट करायचं? ओके. विराज काउंट कर. किती उल आहेत ते? आऊल आहेत.
विराज काउंट कर. 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. व्हेरी गुड. 8 आहे, तर 8 नंबर आहे का खाली? 8 नंबर आहे. व्हेरी गुड. तर एक 8 नंबर. नंबरला 8 नंबरला सर्कल करायचंय. ओके, सगळ्यांना कळालं? सगळ्यांना कळालं कशा कशाला सर्कल करायचंय ते? काउंट करून सगळ्यांनी सर्कल करायचंय. कळालं सगळ्यांना? ओके. आता त्याच्यानंतर बघा काय दिलंय, काउंट अँड राईट. खाली पण तुम्हाला काउंट करायचं आणि राईट करायला लिहायचंय. तर बघूया आपण याच्यामध्ये काय क्वेश्चन विचारलं. सगळ्यांना दिसतंय? स्क्रीन दिसते सगळ्यांना? ओके. तर चला आपण बघू याच्यामध्ये काउंट आणि राईट मध्ये काय सांगितलंय. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. हाऊ मेनी विंग्स डज अ बर्ड हॅव? तर बर्डला किती विंग्स असतात कोण सांगणार मला? या पिक्चर मध्ये सुद्धा बर्ड दाखवला, त्याला किती विंग्स आहेत कोण सांगणार मला? जिज्ञासा सांग, किती विंग्स आहेत बर्डला? 2. व्हेरी गुड. तर किती बर्ड्सला किती विंग्स आहेत? 2. तर तिथे तुम्ही सर्कल मध्ये काय आन्सर लिहायचंय? 2. काय आन्सर लिहिणार तुम्ही? 2. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय. हाऊ मेनी कलर्स डज अ रेनबो हॅव? तर रेनबो मध्ये किती कलर्स असतात कोण सांगणार मला? रेनबो मध्ये किती कलर्स असतात? आयशा सांग बरं, रेनबो मध्ये किती कलर्स असतात? आयशा. ओके. देवांग सांग बरं, हाऊ मेनी कलर्स डज अ रेनबो हॅव? रेनबो मध्ये किती कलर्स असतात? 7. व्हेरी गुड. किती कलर्स असतात? 7. जीवन तू सांग, रेनबो मध्ये किती कलर्स असतात? 7. व्हेरी गुड. तर इथे तुम्ही आन्सर काय लिहायचं? 7. आता थर्ड काय सांगितलंय क्वेश्चन तुम्हाला. हाऊ मेनी व्हील्स डज अ रिक्षा हॅव? रिक्षाला किती चाकं असतात? पिक्चर मध्ये किती चाकं दिसत आहेत रिक्षाला कोण सांगेल मला? वल्लभ सांग, किती रिक्षाला चाकं आहेत? 3. व्हेरी गुड. तर हाऊ किती आहेत? 3. 3 व्हील्स आहेत. तर हाऊ मेनी व्हील्स डज अ रिक्षा हॅव? 3. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. हाऊ मेनी कॉर्नर्स डज अ स्लेट हॅव? जी ही पाटी आहे स्लेट, त्याला किती कॉर्नर्स आहेत कोण सांगणार मला? आयशा सांग, या पाटीला किती कॉर्नर्स आहेत? आयशा. ओके. अजून कोण सांगणार मला? जिज्ञासा सांग. 4. व्हेरी गुड. तर किती कॉर्नर्स आहेत? 4. अजून कोण सांगणार मला किती कॉर्नर्स आहेत स्लेटला? जीवन सांग. किती कॉर्नर्स आहेत पाटीला? सगळ्यांना आवाज ऐकायला येतोय का माझा? तर पटापट आन्सर करा माईक चालू करून. ज्यांची मी नावं घेते त्यांनी पटापट आन्सर द्यायचंय. विराज सांग बरं, स्लेटला किती कॉर्नर्स आहेत इथे?
ओके, किती आहेत? 4. तर बघा 4 कॉर्नर्स कसे आहेत, सगळ्यांना समजले 4 कॉर्नर्स कसे आहेत? तर मी तुम्हाला बोर्डवर सुद्धा दाखवते 4 कॉर्नर्स कसे आहेत. स्लेट कशी आहे? पाटी रेक्टँगल शेपची आहे ना, तर त्याचे कॉर्नर्स किती आहेत बघा. हा एक कॉर्नर 1 2 3 4, हे 4 कॉर्नर्स आहेत. तर किती स्लेटला कॉर्नर आहे? 4. कळालं सगळ्यांना? ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. हाऊ मेनी लेग्स डज अ कॉकरोच हॅव? इथे कॉकरोच दाखवलाय तुम्हाला, त्याला किती लेग्स आहेत कोण सांगणार मला काउंट करून? चला पटकन देवांग सांग, कॉकरोचला किती लेग्स आहेत सांग बरं. 6. 1 2 3 4 5 6, 6 आहेत. व्हेरी गुड. तर किती कॉकरोचला लेग्स आहेत? 6. आता नेक्स्ट क्वेश्चन काय, हाऊ मेनी पेटल्स डज द फ्लावर हॅव? तर इथे फ्लावर दाखवलाय, त्याचे पेटल्स किती आहेत कोण सांगणार मला? आयशा सांग. पेटल्स किती आहेत फ्लावरला? ओके, अजून कोण सांगणार? वल्लभ. काउंटिंग कर 1 1 2 3 4 5. व्हेरी गुड. तर किती आहेत? 5. तर किती पेटल्स आहेत फ्लावरला? 5 पेटल्स म्हणजे पाकळ्या. आता इथे बघा काय क्वेश्चन विचारलाय, हाऊ मेनी लेग्स डज अन ऑक्टोपस हॅव? या ऑक्टोपसला, जो पिक्चर मध्ये चित्रामध्ये तुम्हाला ऑक्टोपस दाखवलाय, त्याला किती लेग्स आहेत कोण सांगणार मला काउंट करून? जिज्ञासा सांग. 1 2 3 4 5 6 7 8. 8 corners. किती आहेत? 8. व्हेरी गुड. किती लेग्स आहेत? 8 लेग्स आहेत. सगळ्यांना आवाज ऐकायला येतो माझा? ओके, तर किती लेग्स आहेत ऑक्टोपसला? 8 आहेत. काउंट केले 1 2 3 4 5 6 7 8, 8 आहेत. व्हेरी गुड जिज्ञासा. आता नेक्स्ट लास्ट क्वेश्चन काय आहे बघा इथे, हाऊ मेनी हँडल्स डज अ कप हॅव? जे कप आहे, इथे तुम्हाला पिक्चर मध्ये कप दिसतोय, त्याला किती हे आहेत, हँडल आहे कोण सांगणार मला? जीवन सांग, कपला किती हँडल आहे? 1. व्हेरी गुड. तर किती आहे? 1. तर सगळ्यांना कळालं? सगळे काउंट आणि राईट सगळ्यांना कळालं का? क्वेश्चन जे मी विचारले, फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट तुम्हाला होमवर्क करायचंय घरी, तर बघा समजलंय का? सगळ्यांनी सांगा चॅट बॉक्स मध्ये पटकन. ओके, सगळ्यांना कळालंय. त्याच्यानंतर काय दिलंय बघा तुम्हाला, काउंट आणि राईट. खाली एक दिलंय अजून तुम्हाला, तर इथे बघा पिक्चर दिलंय आणि ते, आणि इकडे नंबर्स लिहायचे. ते कशामध्ये लिहायचे नंबर्स? इन डिजिट. डिजिट म्हणजे नंबर मध्ये लिहायचंय, म्हणजे 1 2. आणि वर्ड्स म्हणजे स्पेलिंग लिहायचे. तर इथे पिक्चर दाखवले तुम्हाला, ते काउंट करायचे पिक्चर मध्ये जे डॉट दाखवले. तर फर्स्ट पिक्चर मध्ये बघा एक डॉट आहे, तर त्यांनी 1 डिजिट लिहिलंय 1. इन डिजिट्स मध्ये काय लिहिलंय? 1. आणि इन वर्ड्स मध्ये 1 ची स्पेलिंग. तसं नेक्स्ट पिक्चर मध्ये किती आहे? डॉट 2 आहे, तर तिथे काय ना 2. तसे तुम्ही काउंट करायचं आणि लिहायचंय. कळालं सगळ्यांना फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट? ओके, तर तुमचा चॅप्टर कंप्लीट झालाय. तुमचं होमवर्क काय आहे फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंटचा? पेज नंबर 17. हा, प्रॅक्टिस 1 to 9. नंतर काउंट अँड सर्कल द करेक्ट नंबर आणि काउंट अँड राईट, हे 3 पेजेस तुमचं काय आहे? होमवर्क आहे. कळालं फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट?
3 पेजेस तुम्हाला होमवर्क मध्ये करायचे आहेत. सगळ्यांना कळालं? ओके, तर आता आपण जाऊया सेकंड स्टँडर्ड स्टुडंट आहेत ना. सेकंड स्टँडर्ड स्टुडंट, आवाज ऐकायला येतोय माझा? सेकंड स्टँडर्ड स्टुडंट, ओके, तर तुमचं नेक्स्ट लेसन आपण बघूया. स्क्रीन दिसते? स्क्रीन दिसते का? सांगा एकदा. ओके, तर सेकंड स्टँडर्ड स्टुडंट तुमचा जो नेक्स्ट लेसन आहे, मागच्या लेसन मध्ये आपण बघितले, काय बघितले होते? टेन्स आणि युनिट्स शिकलो होतो. सगळ्यांना लक्षात आहे ना टेन्स आणि युनिट? लास्ट क्लासमध्ये आपण शिकलो होतो, काउंट केले होते टेन्स आणि युनिट्स, आणि त्याचा नंबर तयार करायचो आपण. तर सगळ्यांनी होमवर्क केला तो टेन्स आणि युनिट्सचा. टेन्स म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्टचा टेन्सचा 10 नंबरचा ग्रुप, त्याला आपण टेन्स बोलतो. लक्षात आहे ना सगळ्यांचं? स्क्रीन दिसते ना तुम्हाला? अजून कोणाला स्क्रीन दिसत नसेल तर सांगा. ओके, तर नेक्स्ट काय तुमचा लेसन? नंबर गिवन अ पिक्चर. तर तुमचं नेक्स्ट लेसनचं नाव काय? नंबर गिवन अ पिक्चर. आता बघूया आपण या लेसन मध्ये काय दिलंय. सी बघा, सी हाऊ द नंबर्स गिवन इन द पिक्चर्स हॅव बीन रिटर्न. आता तुम्हाला खाली बघा पिक्चर्स दिलेले आहेत आणि त्याचे नंबर्स कसे लिहिले ते त्यांनी दाखवले. तर बघ, चला आपण बघूया. फर्स्ट जो टेबल आहे त्याच्यामध्ये बघा 2 कॉलम आहेत. कसले कसले 2 कॉलम्स आहेत टेबल्स मध्ये? एक टेन्सचा कॉलम आहे आणि एक युनिट्सचा कॉलम आहे. दिसतोय सगळ्यांना? एक टेन्सचा कॉलम आहे आणि एक युनिट्सचा कॉलम आहे. तर टेन्सच्या कॉलम मध्ये खाली बघा एक ऑब्जेक्ट पिक्चर दिसतंय. दिसतंय सगळ्यांना? बॉक्स आहे, त्याचे छोटे छोटे बॉक्स आहेत. तर ते किती बॉक्स आहेत कोण सांगणार मला? सगळे मिळून कुशाल सांग, किती आहेत ते बॉक्स टेन्सच्या कॉलम मध्ये? किती आहेत? 3 times. किती आहेत? 10 आहेत. 10 आहेत. 4 units. नाही, मी इथे स्क्रीनवर दुसरं दाखवते. फर्स्ट टेबल दाखवते, त्याच्यामध्ये टेन्स आहेत. 5 tens. 3 units. 53. ओके, तुम्हाला माझा हे दिसत नाहीये का स्क्रीन? स्क्रीन दिसते का? ओके, माईक बंद करा. यो कुठला पहिला? 1 1 tens. 2 units. हा, तर किती आहे? 1 टेन्स. माईक बंद करा. त्याच्यामध्ये बघा फर्स्ट कॉलम मध्ये टेन्सच्या कॉलम्स मध्ये किती बॉक्स आहेत? 1 आहे. पण ते बॉक्स किती आहेत? टेन्स म्हणजे काय? 10 ऑब्जेक्ट मिळून, म्हणजे टेन्स कुठले पण 10 ऑब्जेक्टचा बंच. इथे ते छोटे छोटे बॉक्स दिसतात तुम्हाला, ते किती आहेत बघा? एकमेकांवर ठेवलेले टेन्स आहेत. 10 आहेत, 10, म्हणून त्यांना आपण टेन्स म्हटलंय. ते किती आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ते काउंट करा, 10 बॉक्स आहेत एकमेकांवर ठेवलेले, म्हणून ते किती आहेत? एकच पूर्ण आहे ना. 10 बॉक्सचा एकच बंच आहे, ते आपण काय बोलणार त्याला? 1 टेन्स. इथे काय, जो 10 छोटे छोटे बॉक्स आहे त्याचा एकच बंच आहे, त्याच्यामुळे आपण त्याला काय बोललो? 1 टेन्स. आणि दुसऱ्या कॉलम मध्ये काय आहे? 2 छोटे छोटे बॉक्स आहेत, तर त्याला काय बोलणार आपण?
युनिट्स. कळालं सगळ्यांना? 1/10 आणि 2 युनिट्स. कळालं का? 1/10 आणि 2 युनिट. पिक्चर मध्ये बघा इथे टेन्स चे किती हे आहेत बॉक्सेस. 10 चे किती बॉक्सेस आहेत सार्थक सांग. 10 चे 2 बॉक्सेस. हा मग किती टेन्स झाले? 2. व्हेरी गुड. आणि युनिट्स किती आहेत? 8. व्हेरी गुड. तर कुठला नंबर तयार झाला? 28. व्हेरी गुड. तर कुठला नंबर तयार झाला? 28. व्हेरी गुड. माईक बंद करा. आता नेक्स्ट कुशाल सांग मला याच्यामध्ये टेन्सचे किती बॉक्स आहेत? 10 चे किती बॉक्स आहेत? सॉरी मिस. 10 चे किती बॉक्स आहेत टेन्सचे? ओके मला कोण सांगणार? आयशा सांगशील टेन्सचे किती बॉक्स आहेत? ओके नेटवर्क प्रॉब्लेम आहे. बाकीच्यांना ऐकायला येतोय माझा आवाज? ओके तर इथे बघा 10 बंच असलेले बॉक्स किती आहेत? 4 आहेत. तर काय होणार? 4 टेन्स. आणि सुट्टे जे बॉक्स आहेत ते किती आहेत? 7 आहेत. तर 7 युनिट. तर कुठला नंबर तयार झाला? 47. ओके आता खाली आपल्याला काही एक्झाम्पल दिलेत, सॉल्व करायला सांगितलंय. लुक ॲट द पिक्चर्स अँड राईट द नंबर्स इन द वर्ड्स ॲज वेल ॲज इन न्यूमरल्स. तर तुम्हाला इथे सांगायचंय कुठला नंबर तयार होत आहेत आणि वर्ड मध्ये सुद्धा तो लिहायचा आणि डिजिट मध्ये सुद्धा लिहायचंय. आता मला कोण सांगणार फर्स्ट बॉक्सचा कुठला नंबर तयार होईल? किती टेन्स आहे आणि किती युनिट्स आहे? सार्थक सांग किती टेन्स आहे आणि किती युनिट्स आहे? 1/4. 1/4. तर 1 टेन्स आणि 4 युनिट्स कुठला नंबर तयार झाला? 4 युनिट्स. 14. नंबर कुठला तयार झाला? 1 4 14. तर तुला इथे लिहायचंय 1 4 14. ओके आता नेक्स्ट याच्यामध्ये कोण सांग? तू सांग किती टेन्स आणि किती युनिट्स आहेत? सार्थक सांग. 2 10. 8 युनिट. व्हेरी गुड. तर 2 टेन्स आणि 8 युनिट्स. तर किती? 28. 28. व्हेरी गुड. माईक बंद करा. आता नेक्स्ट मला कोण सांगणार कुठला किती टेन्स आणि किती युनिट्स आहे? बघूया आपण कोण क्लासमध्ये त्यांचा नेटवर्क प्रॉब्लेम नाहीये. कुशाल आवाज येतोय माझा ऐकायला? सांग मला इथे किती टेन्स आणि किती युनिट्स आहेत? कुशाल ओके तर अजून कोण आहे क्लासमध्ये? जीवन सांगा किती टेन्स आहेत आणि किती युनिट्स आहेत? माझा आवाज ऐकायला येतोय सगळ्यांना?
ओके वल्लभ, सांग बाळा किती टेन्स आणि किती युनिट्स आहेत? 4 10. 4 10. Unit modes. 1. 1. Modes. 1 2 3 4 5 6 7 units. 7 units. 7 युनिट. तर कुठला 4 नंबर तयार 10. होणार? 47. 47. व्हेरी गुड. 47. तर असं तुम्हाला हे बॉक्स कंप्लीट करायचे. आता नेक्स्ट बघा, तुम्हाला काय सांगितलंय, राईट द प्रॉपर नंबर इन द ब्लँक स्पेस. तर तुम्हाला इथे वर्ड्स मध्ये प्रॉपर नंबर्स लिहायचे. सॉरी. तर सार्थक, सांग बाळा, या इथे कुठला नंबर येईल? किती टेन्स आणि किती युनिट्स आहे? 1 10 3 units. तर कुठला नंबर होणार? 1 10 3 युनिट. 13. व्हेरी गुड. त्याच्यानंतरचा पण तूच सांग, किती टेन्स आणि किती युनिट्स आहेत? किती 4 टेन्स आहे? 10. 4 10. 5 units. तर कुठला नंबर तयार होणार? 45. व्हेरी गुड. 5. व्हेरी गुड. आता इथे आता इथे अजून तुला इथे काय दिलेत बघ. लुक ऍट द ऑब्जेक्ट, काउंट देम अँड राईट देअर नंबर इन अ सर्कल बिलो. इथे सुद्धा तुला परत टेन्स आणि युनिट्स काउंट करायचे आणि नंबर लिहायचा. तो जो फर्स्ट आहे त्याच्यामध्ये किती टेन्स आहेत? 5 10. 3 नाही. units. ओके, 5 टेन्स 3 युनिट. तर कुठला नंबर होणार? 53. हा, तर त्या सर्कल मध्ये 53 नंबर लिहायचंय. ओके. आता नेक्स्ट याच्यामध्ये सांग, किती टेन्स आणि किती युनिट्स आहेत? 4 10. हा, 5 units. तर कुठला नंबर होणार? 5. 45. तर त्या सर्कल मध्ये 45 नंबर लिहायचंय. आणि फर्स्टचा कुठला नंबर तयार होणार हा सुद्धा सांग. 3 टेन्स आणि 4 युनिट्सचा. 3 10. 4 units. तर 30. कुठला? 34. व्हेरी गुड. तर इथे 34 नंबर लिहायचंय. ओके. आता इथे तुला सगळ्यांचे नेटवर्क आलेत का बघूया, आपण चेक करूया. क्लासमध्ये सगळेजण आलेत का? कुशाल, आवाज ऐकायला येतोय? कुशाल, माझा आवाज ऐकायला येतोय? ओके. तर आता मला सांग, माईक चालू कर तुझा. इथे तुला सांगितलंय रीड द नंबर्स अँड शो द सेम नंबर्स ऑफ द थिंग्स. आता इथे 39 आहेत. नाही दिसत. स्क्रीन नाही दिसत. बुक आहे तुझ्याकडे? बुक ओपन कर. आता दिसते का स्क्रीन? सांग एकदा. कुशाल, आवाज ऐकायला येतोय माझा सगळ्यांना?
ओके, बाकीच्यांचा नेटवर्क प्रॉब्लेम आहे वाटतं. तर आपण सार्थक कडूनच आज सगळं विचारून घेऊया. सार्थक, माईक चालू कर बा. सांग मला, इथे 39 आहे, तर किती टेन्स येणार आणि किती युनिट्स येणार? 9 हा, units. ओके. तर इथे तू काय करशील, काय ड्रॉ करशील? स्ट्रिंग्स ऑफ बीड्स, नाहीतर स्ट्रिंग ऑफ स्टिक्स. ते इथे स्टिक्स दाखवलेत ना इथे, Oh. हे असे तू ड्रॉ करशील. बीड्सचे मनी, नाहीतर हे जे स्टिक्स दाखवले असे तू ड्रॉ करायचे. ओके. Oh. आता इथे 41 आहे, तर 41 नंबर मध्ये कुठला टेन्स, किती टेन्स आणि किती युनिट्स 1 येतील? unit. आणि 4 टेन्स, tens, 1 unit. व्हेरी गुड. आणि 22 मध्ये 2 tens, 2 units. व्हेरी गुड. तर असं तू इथे ड्रॉ करायचंय, स्टिक्स ड्रॉ करायचे. मॅच स्टिक्स दाखवलेत ना इथे, हे असे हो. मॅच स्टिक्स ड्रॉ करायचे. नाहीतर बीड्स, बीड्स म्हणजे काय, मनी. मनी असतात ना ते धाग्यामध्ये दाखवलेले आहेत स्ट्रिंग मध्ये, ते ड्रॉ करायचे. एक मिनिट. Picture number 14. ओके. तर एवढा होमवर्क तुम्हाला करायचा आहे आज. आणि इथे बघा आता काय दिलंय, प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट इन अ नंबर. तर प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट्स इन अ नंबर. तर इथे तुम्हाला काय टू अंडरस्टँड द 2 digit नंबर्स वी लुक ॲट हाऊ मेनी बंडल्स ऑफ टेन्स देअर आर इन द टेन्स प्लेस अँड हाऊ मेनी युनिट्स ऑर सिंगल देअर आर. तर आपण काय करतो, डिजिट, दोन जे 2 digit नंबर्स आहे ते ओळखण्यासाठी, ते समजण्यासाठी आपण काय करतो, त्यांना टेन्स आणि युनिट्स मध्ये डिवाइड करतो. तर टेन्स मध्ये आपण काय बघतो, किती टेन्सचे बंडल आहे, म्हणजे 10 मॅचस्टिकचा नाहीतर 10 बीड्सचा किती बंडल्स आहे ते आपण बघतो. 10चा किती बंडल आहे ते बघतो. आणि युनिट प्लेस मध्ये काय बघतो आपण, किती सुट्टे वस्तू आहेत. म्हणजे जे इथे बघा 37 मध्ये बघा तुम्हाला कसं दाखवलंय, 3चे 3 बंडल्स दाखवलेत ना, 10 तर आपण टेन्स मध्ये काय बघितले, 3 बंडल्स बघितले. आणि 7चे काय बघितले, 7 मॅस्टिक्स बघितले, सुट्टे जे सिंगल असे आहेत. तर प्लेस व्हॅल्यू आणि जे युनिट आणि टेन्स आहे त्यालाच काय बोलतात, प्लेस व्हॅल्यू बोलतात. जे आपण आतापर्यंत शिकलो ना, टेन्स, युनिट, त्यालाच काय बोलायचं, प्लेस व्हॅल्यू ऑफ दी डिजिट्स. कळालं? ओके. तर सेकंड स्टँडर्ड स्टुडंटचा होमवर्क आहे तुम्हाला फक्त जे नंबर, पेज नंबर 13 आणि पेज नंबर 14 कम्प्लीट करायचंय, सॉल्व्ह करायचंय नोटबुक मध्ये. ओके. तर आता मला आता मी बोर्डवर विचारते, तर मला सांगायचंय की कशाचा टेन्स येणार आणि कुठला युनिट्स येणार, त्या नंबरचा टेन्स काय नंबर येणार आणि युनिट काय नंबर येणार. ओके. मला कोण सांगणार, मला जीवन सांगशील, टेन्स आणि युनिट कुठला नंबर येईल? वल्लभ? 3 tens, 9 units. 3 टेन्स, 9 units.
9 युनिट. व्हेरी गुड. आता मी 51 या नंबरचं सांग मला. कोण सांगणार? टेन्स आणि युनिट काय येणार? सार्थक सांग. 50 unit. किती टेन्स? 5 unit 1 उलट बोललास. 5 1 टेन्स tens आणि 1 1 unit. युनिट. जो इकडे असतो त्याला आपण युनिट बोलतो आणि जो पुढे असतो त्याला टेन्स बोलतो. ओके. फर्स्ट हो नंबर असतो तो टेन्स असतो आणि सेकंड नंबर तो युनिट असतो. हो आणि त्यालाच काय बोलतो आपण? प्लेस व्हॅल्यू. यालाच काय बोलतो आपण? प्लेस व्हॅल्यू. नाईन्टी एट कोण सांगणार मला? 98 चा ज्याला येतं त्याने माईक चालू करा आणि बोला 98 चा टेन्स आणि युनिट नंबर काय असणार? 9 tens 8 unit. व्हेरी गुड. 9 टेन्स आणि 8 युनिट्स. व्हेरी गुड. ओके, म्हणजे तुम्हाला कळालंय टेन्स आणि युनिट्स. तर तो होमवर्क तुम्हाला करता येईल घरी. ओके. फर्स्ट स्टँडर्डचा होमवर्क सुद्धा मी सांगितलंय, काउंट अँड राईट. ते तुम्ही कम्प्लीट करायचंय. आणि सेकंड स्टँडर्डचा सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय. सध्या बाकीच्यांचे वाटतं नेटवर्कचे प्रॉब्लेम झालेले आहेत, त्यामुळे त्यांनी क्लास लेफ्ट केलाय. आता मला चला स्पेलिंग बोलून दाखवायचंय. वल्लभ, माईक चालू कर. 1 to 10 कितीपर्यंत स्पेलिंग येतात तुला? 1 to 10. O N 1 T W 2 T H R double E 3 F U R 4 F I V E 5 S I X 6 S U N 7 E I G H 8 N 9 E 9 T N 10. 50 पर्यंत यायला पाहिजे फर्स्ट स्टँडर्ड. 11 E L E V E N N T W E F V E 12 T H I THIR T double E N 13 13 14 F O E T double E N 14 15 F I F T double N double E N 50 16 I F T double E 16 16 TEEN 16 Yeah 17 yeah
E V E N T double E N 17 18 E R G S T double E N 19 N E T double E N 19 20 W E N T Y 20 ओके, व्हेरी गुड. माईक बंद करा. लर्न करायची आहे. आता मम्मीने सांगितले तर तुला एकट्याला बोलता यायला पाहिजे. ओके, जीवन माईक चालू कर. 21 पासून 30 पर्यंत बोल स्पेलिंग. 21, 22 ची स्पेलिंग बोल. 21 ची TWNTY 20 ONE 21 TWNTY 20 TW2 22 TWNTY 20 THREE 23 24 TWNTY 20 4 FOUR 4 25 TWNTY 20 FIVE 25 26 TWNTY 20 SIX 26 27 TWNTY 20 SEVEN 7 TWNTY 20 EIGHT 8 TWNTY 20 NINTY 90 NINE 9 30 THIRTY 30 व्हेरी गुड. माईक बंद करा. आता सार्थक 31 to 40 बोलून दाखव. स्पेलिंग. THIRTY 30 ONE 1 31 THIRTY 30 TWO2 32 THIRTY 30 THREE 33 THIRTY 30 FOUR 4 34 THIRTY 30 FIVE 5 35 36 THIRTY 30 SIX 6 36 THIRTY 30 SEVEN 7 37 THIRTY 30 EIGHT 8 38 NINE 9 THIRTY 30 NINE 9 39 FORTY 40 व्हेरी गुड. तर सगळ्यांना स्पेलिंग सुद्धा यायला पाहिजे. ओके, तर सगळ्यांना होमवर्क कळाला. फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट आणि सेकंड स्टँडर्ड स्टुडंट तुम्हाला मी होमवर्क सुद्धा सांगितलंय. ग्रुपवर सुद्धा सेंड करेन. तर सगळ्यांनी होमवर्क करायचंय आणि गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचंय. ओके ओके, तर आता टाइम सुद्धा झालेला आहे. तर तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. बाय एव्हरीवन. Bye bye teacher. Bye बाय बाय bye teacher. बाय.